नमस्कार मित्रहो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाचे ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये ए आणि एन ह्याचे उपयोग काय, कुठे वापरायचे, कसे वापरायचे हे आपण शिकलेले आहोत. आणि आता आर्टिकल निश्चित उपपद द हे कुठं वापरायचं, ह्याचे उपयोग काय बघूया. तत्पूर्वी मित्रहो, तुम्हाला इंग्रजीबद्दल किंवा व्याकरणाबद्दल कुठल्याही विषयात काही अडचण असेल, काही समस्या असेल, तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर मी अवश्य देईन. सो फ्रेंड्स, लेट्स गो इन टू अवर क्लास. युजेस ऑफ डेफिनेट आर्टिकल द. आपण अगोदरच पाहिलं, डेफिनेट आर्टिकल निश्चित उपपद. द म्हणजे निश्चित उपपद, ए आणि एन म्हणजे अनिश्चित उपपदे पाहिलं आपण. हे निश्चित म्हणजे जेव्हा आपण ज्या नामापुढे द वापरतोय तेव्हा ते निश्चित असे होतोय अर्थ त्याचा. तेच वस्तू, तेच व्यक्ती असे त्याचा अर्थ येतोय दच. तर बघूया मग कुठे कुठे वापरतात, कसे कसे वापरतात. विद्यार्थी मित्र, नंबर 1, डेफिनेट आर्टिकल द इज यूज्ड बिफोर. इथं मी हे डेफिनेट आर्टिकल द इज यूज्ड बिफोर हा एकच वेळ इथे लिहिलेला आहे वरी, आणि खाली नंबर 1, 2, 3, 4 असं लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे पहिला अक्षर सुरुवात म्हणजे पहिला हे जे शब्द आहे सुरुवात करण्यापेक्षा पूर्वी डेफिनेट आर्टिकल द इज यूज्ड बिफोर असे लिहून हे पर्टिक्युलर नाउन असे पूर्ण लिहा. म्हणजे पूर्ण वाक्य हे इथून आहे. सो डेफिनेट आर्टिकल the is used before a particular noun already mentioned or discussed. A particular noun एक विशिष्ट नामाबद्दल, विशिष्ट नाम काय म्हटलं इथं, एखादी विशिष्ट नामाबद्दल पूर्वीच्या संदर्भात उल्लेख करत असताना द वापरतात. एखादी विशिष्ट नाम, एखादी नाम आहे, व्यक्तीचा असो, वस्तूचा असो, स्थळाचा असो, कुठलंही नाम असो, त्या नामाबद्दल पुन्हा जर आपण उल्लेख करतोय, पुन्हा जर आपण त्याला बोलतोय किंवा अगोदर बोललेला आहे, अगोदर डिस्कस केलेला आहे, अगोदर उल्लेख केलेला आहे, तर त्या तसे नामांबद्दल आपण आर्टिकल उपपद द वापरतोय. म्हणजे ज्या नामाला आपण ऑलरेडी म्हणजे अगोदर उल्लेख केला पाहिजे किंवा चर्चा करायला पाहिजे त्याच्याबद्दल, त्या नामाबद्दल, तर त्या नामापुढे आपण आर्टिकल द वापरतो. म्हणजे निश्चितता दाखवण्यासाठी, डेफिनेट दाखवण्यासाठी. उदाहरणाने अजून क्लिअर होईल आपला. आय लाईक द बुक विच यू गेव मी. एक्झाम्पल नंबर 1 पहा बेटा. इथे द कडे वापरलं, द बुक, पुस्तकापुढे वापरलं द बुक. द बुक म्हणजे तेच पुस्तक. आय लाईक द बुक, इथं द आर्टिकल आहे. तेच पुस्तक, आय लाईक द बुक विच यू गेव मी. ते पुस्तक मला खूप आवडते, जे पुस्तक तुम्ही मला दिलेले आहेत, ते दिले होते. म्हणजे विच यू गेव मी, जे पुस्तक तुम्ही मला दिले होते ते पुस्तक मला खूप आवडतंय. कोणताही दुसरं पुस्तक नाहीये, तेच पुस्तक तुम्ही दिलेला. अशा प्रकारे जेव्हा द वापरतोय आपण, द वापरलं तर हे जे नाउन आहे, ते नाम, जे नाम आहे ते निश्चित होतंय तेच पुस्तक. आणि दुसरं एक्झाम्पल पाहूया. आय वॉन्ट टू गो टू द गार्डन. आय वॉन्ट टू गो टू द गार्डन. इथं गार्डन पुढे द आर्टिकल आहे. इथं द आर्टिकल कुठे आहे, गार्डन पुढे. द गार्डन म्हणजे तेच गार्डन. याचा अर्थ काय होतो, म्हणजे त्यांनी त्या गार्डनला अगोदर गेलेले होते, अगोदर पाहिलेलं गार्डन आहे, माहिती असलेलं गार्डन आहे. त्या गार्डनला, त्या बगीचेला पुन्हा जायचंय. आय वॉन्ट टू गो टू द गार्डन, मला त्याच गार्डनला पुन्हा जायचे. असे इथं हे गार्डन समोर द वापरलं तर त्याचा अर्थ होतोय. आणि नेक्स्ट तिसरा बघूया. शी हॅज अ डॉग. शी हॅज अ डॉग. इथं डॉग नाउन आहे, त्याच्या पुढे इथं ए वापरलं सुरुवातीला, म्हणजे पुन्हा तेच वापरलं तर काय वापरलं, अँड द डॉग इज व्हेरी ओबिडियंट. म्हणजे हे जे नाउन आहे, हे डॉग नाउन आहे, हे डॉग इथं पुन्हा उल्लेख केलेले आहे.
रिपीट केलेलं आहे नाउन. काय म्हटलेलं आहे? ऑलरेडी मेन्शन्ड आर डिस्कस्ड. म्हणजे हे जे डॉग नाउन आहे इथं अगोदर मेन्शन केलेलं आहे. म्हणजे एखादी नाव जेव्हा तुम्ही अगोदर मेन्शन करता, पुन्हा तेच नामाला रिपीट जर करतात, तर त्या नामापुढे तुम्हाला द वापरता येते आणि दा वापरतात. अशा प्रकारे हे जे द चा उपयोग आहे, जे नाम अगोदर उल्लेख केलेला आहे, जे अगोदर चर्चा केलेली आहे, त्या नामापुढे हे द आर्टिकल वापरतात निश्चितता दाखवण्यासाठी, निश्चितता दर्शवण्यासाठी हे द वापरतात. नंबर 1. दुसरा बघूया. डेफिनेट आर्टिकल द इज युज्ड बिफोर अ सिंग्युलर नाउन टू रिप्रेझेंट द होल क्लास. सिंग्युलर नाउन. मित्र हो, तुम्हाला आठवत असेल, म्हणूनच मी म्हणतो तुम्हाला लिहून घ्या आठवण राहण्यासाठी. अगोदर जे ए आणि एन आपण शिकलेले आहोत, तेव्हा आपण पाहिलं ए आणि एन सिंग्युलर नाउन पुढे वापरतो आपण. ए आणि एन कुठे वापरतो? सिंग्युलर नाउन पुढे वापरतो, म्हणजे एक दर्शनासाठी. परंतु इथं हा सिंग्युलर नाउन पुढे द देखील वापरतात, परंतु त्याचा अर्थ बदलतोय मित्र. काय होतं पाहतो? डेफिनेट आर्टिकल द इज युज्ड बिफोर सिंग्युलर नाउन. एक सिंग्युलर नाउन एकवचनी नामापूर्वी पुढे वापरतात त्याला टू रिप्रेझेंट द होल क्लास. म्हणजे एक नाउन, जे एक नाम आहे त्याच्या अगोदर जर द वापरलं तर ते एक प्राणी किंवा एक वस्तू असे होत नाहीये, तर ते संपूर्ण जाती, संपूर्ण वर्गाला दर्शवतो. म्हणजे एखादी एकवचना नामापुढे द जर लिहिलं तर ते एकवचन नसून ते संपूर्ण वर्ग किंवा संपूर्ण जातीला दर्शवतोय. इथं दिलं बेटा, संपूर्ण वर्ग किंवा गट सुचवण्यासाठी एकवचनी नामापूर्वी उपपद द वापरतात. संपूर्ण वर्ग किंवा गट हे दर्शवण्यासाठी एकवचनी नामापूर्वी द वापरतात, तर ते संपूर्ण गट होतोय किंवा जाती होतोय, संपूर्ण आपल्याला वर्ग त्याचा बोध होतोय. बघूया एक्झाम्पल काय म्हणते मग आता. कुठे वापरलं? सिंग्युलर नाउन पुढे, एकवचनी नामापुढे. द काऊ. हा काऊ आपल्याला माहिती आहे, काऊ एकवचन आहे. गाय सिंग्युलर आहे, एकवचन आहे. परंतु हे सिंग्युलर आणि एकवचन पुढे वापरलेले आहे. तर पुढे काय म्हटलं? द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. इथं द काऊ म्हटलं तर एक गाय नाहीये, संपूर्ण गायांचं वर्ग, जात, जे जाती असं गायींचे, ते गायींची जात म्हणजे युजफुल ॲनिमल, ते उपयोगी प्राणी आहे. गाय उपयोगी प्राणी आहे. गाय म्हणजे एक गाय नाहीये, संपूर्ण गाय उपयोगी प्राणी आहेत. आणि मित्र हो, इथं तुम्हाला मी अजून एक सांगतो, हे जे सेंटेन्स आहे द काऊ इज अ युजफुल ॲनिमल, हे स्पर्धा परीक्षामध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये आर्टिकल्स लिहा म्हणून हे वाक्य, असे वाक्य देतात तुम्हाला. आर्टिकल्स काय म्हणतात त्यांनी? डॅश काऊ इज डॅश युजफुल ॲनिमल. डॅश काऊ इज डॅश युजफुल ॲनिमल. हे स्पर्धा परीक्षांमध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये वाक्य येतोय, हे लिहून घ्या, याला स्टार करून घ्या. असे वाक्य हे तलाठी परीक्षा असो किंवा कुठल्याही परीक्षा असो, बँकेची असो, कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो, तिथं हे प्रश्न विचारले जातात. आणि दुसरं एक्झाम्पल बघूया. सेम आहे. द डॉग. डॉग एक वचन आहे, तरी त्याच्यापुढे दा वापरलं. द डॉग म्हणजे एक कुत्रा नसून संपूर्ण कुत्र्यांची जात. द डॉग इज एन ऑनेस्ट ॲनिमल. द डॉग इज एन ऑनेस्ट ॲनिमल. पहा, ऑनेस्ट पुढे ॲन वापरला आपण इथं. ऑनेस्ट काय वापरलं इथं? ऑनेस्ट म्हणजे विश्वासू प्राणी आहे. अशा प्रकारे द डॉग इज एन ऑनेस्ट ॲनिमल. अशा प्रकारे हे जे द डॉग पुढे जेव्हा वापरलं तर एक कुत्र नसून ते पूर्ण कुत्र्यांचं जात, कुत्र्यांचा वर्ग, ते ऑनेस्ट ॲनिमल असतात, विश्वासू प्राणी असतात, असे ह्याचा अर्थ होतोय. म्हणजे सिंग्युलर नाउन, एकवचनी नामापुढे जेव्हा द वापरतोय तर तेव्हा ते एकवचन नसून संपूर्ण वर्ग ते दर्शवतोय. हे झालंय दुसरं एक्झाम्पल, दुसरा यूज. आणि तिसरा यूज पहा बेटा, काय म्हणतो इथं? डेफिनेट आर्टिकल द इज युज्ड बिफोर सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री मित्र तुम्हाला माहिती आहे, डिग्र्या 3 असतात: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. जसे
गुड, बेटर, बेस्ट हे जे बेस्ट आहे ते सुपरलेटिव्ह डिग्री. टाल, टालर, टालेस्ट हे टालेस्ट आहे ते सुपरलेटिव्ह डिग्री. सो अशा प्रकारे सुपरलेटिव्ह डिग्री जे तमभाव ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तमभावापूर्वी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे विशेषणाचा तिसरा रूप असतोय त्या विशेषणाच्या तिसऱ्या रूपापुढे तिसऱ्या फॉर्म पुढे हा आर्टिकल द वापरतात. हे डेफिनेट आहे, परीक्षेमध्ये हे विचारतात तुम्हाला, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये हे पण येतात. म्हणजे इथं जे एक्झाम्पल्स आपण जे शिकतोय डिअर स्टुडंट्स, लक्षात ठेवा हे ह्याच्यातलं प्रत्येक एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये येणारा वाक्यच असतोय. म्हणजे इथं हे एखादी शब्द, एखादी अक्षर, एखादी शब्द ते बदलतात, चूक ओळखा म्हणतात किंवा फिल इन द ब्लँक्स असे म्हणतात. हे स्पर्धा परीक्षेमध्ये असेच वाक्य तुम्हाला येतात, एक लक्षात ठेवा. हे बेसिक ग्रामर आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, फंडामेंटल म्हणजे बेसिक, तिथून ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे हे आपण सध्या शिकतोय बेसिक, परंतु या बेसिक मध्येच आपल्याला ऍडव्हान्स येऊन जातोय. सो इथं सुपरलेटिव्ह डिग्री पुढे द वापरतात. फॉर एक्झाम्पल बघूया, हरी इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. टॉलेस्ट हे जे टॉलेस्ट शब्द आहे हे टॉलेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे. टाल, टालर, टालेस्ट. आणि हे टॉलेस्ट पुढे काय वापरलं आपण, द. मित्र, जेव्हा तुम्ही डिग्री शिकता आहात तेव्हा तुम्हाला डिग्रीचे नियमावली लिहून देतात किंवा सांगतात सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द वापरतात. याचा अर्थ हेच आहे, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री हे जे जेव्हा येतो तेव्हा त्याच्यापुढे काय वापरायचं, द वापरायचं. हरी इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास, टॉलेस्ट पुढे काय वापरलं आपण, द वापरला. आणि सेकंड एक्झाम्पल, हेलेन वॉज द मोस्ट ब्युटिफुल. मित्र हो इथं पहा, ब्युटिफुल हे जे ब्युटिफुल आहे इथं टाल आहे, त्याला टाल, टालर, टालेस्ट म्हटलेलं आहे, परंतु ब्युटिफुल समोर ब्युटिफुलर, ब्युटिफुलेस्ट येत नाही मित्र. मग काय येतो ब्युटिफुल समोर, मोर ब्युटिफुल, द मोस्ट ब्युटिफुल. काही विशेषण, काही क्रियाविशेषण असे असतात ज्यांच्या नंतर म्हणजे त्याला सफिक्स ER-EST लागत नाहीये. ER-EST लागत नाहीये. फॉर एक्झाम्पल, हार्ड वर्किंग, मोर हार्ड वर्किंग, द मोस्ट हार्ड वर्किंग. हँडसम, मोर हँडसम, द मोस्ट हँडसम. अशा प्रकारे मेमोरेबल, मोर मेमोरेबल, द मोस्ट मेमोरेबल. काही विशेषण असो, क्रियाविशेषण असो, त्याच्या पुढे ER-EST न येतं मोर आणि मोस्ट येतोय. तर इथं हेलेन वॉज द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड. इथं मोस्ट ब्युटिफुल समोर काय लिहिलं आपण, द लिहिलं, द मोस्ट ब्युटिफुल. आणि तिसरं एक्झाम्पल, शी इज द क्लेवरेस्ट गर्ल. शी इज द क्लेवरेस्ट, द क्लेवर, क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. हा क्लेवरेस्ट पुढे देखील काय वापरला आपण इथं, द वापरलं. सो अशा प्रकारे सुपरलेटिव्ह डिग्री पुढे, सुपरलेटिव्ह डिग्रीचा जे शब्द असतोय त्याच्या पुढे द वापरतात, आर्टिकल द वापरतात, हे विसरू नका. तर द फोर्थ यूज, चौथा उपयोग पहा कुठे वापरतात त्याला. डेफिनेट आर्टिकल द इज युज्ड बिफोर जिओग्राफिकल नेम्स. जिओग्राफी मित्र तुम्हाला माहिती आहे, भूगोल, भूगोल वाचता ना तुम्ही, भूगोलशास्त्र, त्याला जिओग्राफी म्हणतोय. जिओग्राफिकल नेम्स, भौगोलिक नामे. जिओग्राफिकल नेम्स म्हणजे काय, भौगोलिक नामे. जे भौगोलिक नामे असतात, उदाहरणासाठी नद्या, समुद्र, पर्वत आणि तसेच वाळवंट आणि बेट, अशा जे काही भौगोलिक नाव असतात त्याच्या पुढे देखील द चा वापर करतात. हा डेफिनेट आर्टिकल लिहायलाच पाहिजे. भौगोलिक काय दिलं, लिहून घ्या मित्र, मराठीमध्ये पण लिहून घ्या. भौगोलिक नामापूर्वी उपपद द वापरतात. भौगोलिक नामापूर्वी उपपद द वापरतात. म्हणजे भौगोलिक नाम, आता सांगितलं नद्या, कालवे, समुद्र, पर्वत, हे झाले भौगोलिक नाम. त्यांच्या पुढे काय वापरतो आपण, आर्टिकल द वापरतो. येस, एक्झाम्पल पहा, द सुएज केनाल. केनाल हे कालवा आहे, सुएज केनाल. द गोदावरी, मित्र द गोदावरी म्हटलं तर नदीचं नाव आहे. गोदावरी हे जे गोदावरीच्या अगोदर द आर्टिकल लिहिलं तर ते काय होतंय, नदीचं नाव होतंय. द गंगा, गंगा म्हटलं तर स्त्रीचं नाव आहे, गोदावरी म्हटलं तर स्त्रीचं नाव आहे, परंतु त्याच्या पुढे जर द वापरलं
तर ते स्त्रीचं नाव नसून नदीचं नाव होतंय. द गोदावरी, द गंगा, द नर्मदा, द कावेरी, अशा प्रकारे हा गोदावरी जी नदी आहे भौगोलिक नाम आहे. त्याच्या पुढे दी अरेबियन सी, अरेबियन सी, अरेबियन समुद्र, अरबी समुद्र. द इंडियन ओशियन, द इंडियन ओशियन, हिंदी महासागर. द एव्हरेस्ट, हे पर्वतच नाव आहे बेटा, एव्हरेस्ट पर्वत, द एव्हरेस्ट माउंटेन, द एव्हरेस्ट. एव्हरेस्ट देखील, एव्हरेस्ट पुढे देखील काय वापरलं, दा वापरलं. द थार डेझर्ट, द थार डेझर्ट, वाळवंट, थार वाळवंट. आणि द वेस्ट इंडिज, हे बेटाचा समूह आहे. वेस्ट इंडिज बेट आहे, बेटाचा समूह आहे वेस्ट इंडिज. अशा प्रकारे बेट, वाळवंट, पर्वत, महानदी, महासमुद्र, समुद्र, नद्या आणि कालवे हे जे भौगोलिक नाम आहेत, या भौगोलिक नामांपुढे काय वापरतो, आर्टिकल द वापरतात. लिहून घ्या वाटलंच मराठीमध्ये. कालवे, नद्या, समुद्र, महासमुद्र, पर्वत, वाळवंट, बेट असे भौगोलिक नामापुढे काय वापरतो, आर्टिकल द वापरतोय. हे वापरलंच पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये असं तुम्हाला विचारतात. सो फ्रेंड्स, हे 4 आणि 5वा एक्झाम्पल, 5वा उपयोग लगेच आपण बघूया. 5वा काय म्हणतोय. डिफरंट आर्टिकल द इज युज्ड बिफोर द नेम्स ऑफ युनिक थिंग्स. द नेम्स ऑफ युनिक थिंग्स. युनिक, एक आणि एकमेव. युनिक म्हणजे विशिष्ट, असे दुसरे नसतात. असे नामांपूर्वी आपण आर्टिकल द वापरतोय. का म्हटलं तर केवळ एक आणि एकमेव नामापूर्वी द वापरतात. केवळ एक, ओनली वन, ओनली लोनली वन, युनिक थिंग. मग एक्झाम्पल बघूया, अजून स्पष्ट होतोय. द सन, द मून, द अर्थ. हे जे सूर्य, चंद्र, पृथ्वी हे एक आणि एकमेव आहेत. असे जे नाव असतात, युनिक थिंग, युनिक नावं, असे नामांपूर्वी आर्टिकल उपपद द वापरतो. हे झाला 5वा. लिहून घ्या मित्र, प्लीज राईट डाऊन. आणि 6th वन, 6वा उपयोग पहा. डिफरंट आर्टिकल द इज युज्ड बिफोर होली बुक्स अँड न्यूजपेपर्स. होली बुक्स अँड न्यूजपेपर्स म्हणजे हे निश्चित उपपद द हे अजून कुठे वापरतोय, जे आपले पवित्र ग्रंथ असतात त्या पवित्र ग्रंथांच्या नावापुढे आणि वर्तमानपत्र जे असतात त्या वर्तमानपत्रांच्या नावापुढे आर्टिकल द वापरतोय. पहा इथं एक्झाम्पल्स. द वेदास, द रामायण, द महाभारत, द भगवद्गीता. अशा प्रकारे जे आपले पवित्र ग्रंथ आहेत, द ज्ञानेश्वरी, असे या ग्रंथांपुढे द वापरतोय. तसेच द बायबल, हे ख्रिश्चन लोकांचं जे पवित्र ग्रंथ असते बायबल, आणि द खुरान, हे जे मुस्लिम लोकांचे पवित्र ग्रंथ असतोय खुरान. असे जे पवित्र ग्रंथ आहेत या ग्रंथांपुढे आर्टिकल द वापरतोय. आणि जे वर्तमानपत्र आहेत, फॉर एक्झाम्पल द हिंदू, द हिंदू न्यूजपेपर आहे इंग्लिशमध्ये. तसेच द टाइम्स ऑफ इंडिया, द लोकमत टाइम्स, असे जे इंग्लिश न्यूजपेपर्स किंवा कोणतेही न्यूजपेपर्स असो, त्या न्यूजपेपर्सच्या नावांपुढे आर्टिकल द वापरतो. हे विसरू नका मित्र, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये हे विचारले जातात. म्हणून पवित्र ग्रंथांच्या नामापुढे तसेच वर्तमानपत्रांच्या नामापुढे हे आर्टिकल द वापरायचं. हे प्लीज राईट डाऊन, लिहून घ्या, विसरू नका. दिस इज द 6th यूज अँड लेट्स सी 7th यूज. 7वा उपयोगिता काय दिलं आपण बघूया बेटा. आणि हे अत्यंत महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने, आपल्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आणि तसेच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत, म्हणून लिहून घ्या. सो 7th वन इज डिफरंट आर्टिकल द इज युज्ड बिफोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड ऑर्डिनल नंबर्स. डिफरंट आर्टिकल द इज युज्ड बिफोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट संगीत वाद्य, जे संगीत वाद्याचे नावं असतात त्या नावांपुढे आर्टिकल द वापरायचं. आणि तसेच ऑर्डिनल नंबर्स म्हटलेलं आहे इथं. ऑर्डिनल नंबर्स म्हणजे क्रमवाचक संख्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जे म्हणतो ना आपण, त्याला द फर्स्ट, द फोर्थ, द फिफ्थ, द सेकंड, या प्रकारे हे जे ऑर्डिनल नंबर्स असतात, हे ऑर्डिनल नंबर्स
समोर देखील आर्टिकल द वापरतोय. पहा एक्झाम्पल बघूया. आता म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, द वीणा, द फ्लूट, द गिटार, अशा प्रकारचे संगीत वाद्य असतात त्यांच्या नावापुढे. आणि तसेच हे ऑर्डिनल नंबर्स, क्रमवाचक संख्या, द फर्स्ट, द फिफ्थ, द 10th एटसेट्रा, अशा प्रकारे जे नंबर्स असतात त्या नंबर्स पुढे देखील उपपद द वापरतात. आणि लेट्स सी द नेक्स्ट वन, 8वा. Definite article the is used before adjective showing a class of persons. पहा मित्र, इथं आपण काय म्हणतो, हे जे आर्टिकल्स आहेत हे आर्टिकल्स नाउन्स पुढे वापरतोय. आर्टिकल्स कुठे वापरतो? नाउन्स पुढे, नामांपुढे आर्टिकल वापरतोय. परंतु इथं अपवाद पण आहे मित्र. इथं काय म्हटलेलं आहे? बिफोर ॲडजेक्टिव्स, विशेषणापुढे देखील आर्टिकल्स वापरतात. म्हणून या आर्टिकल्सला दुसरं एक नाव आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्स म्हणतात आर्टिकल्सला. आर्टिकल्सला काय म्हणतात? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्स. ते ॲडजेक्टिव्ह सारखंच कामं करतात. म्हणजे ॲडजेक्टिव्ह शोईंग अ क्लास ऑफ पर्सन्स, शोईंग अ क्लास ऑफ पर्सन्स म्हणजे जेव्हा ॲडजेक्टिव्ह समोर, विशेषणासमोर जर द वापरलं तर तेव्हा काय होते माहितीये? एका वर्गाचे व्यक्तींना सुचवण्या दर्शवणाऱ्या विशेषणापूर्वी उपपद द वापरतात. एका वर्गाच्या व्यक्तींना दर्शवणाऱ्या विशेषणापूर्वी, म्हणजे विशेषण कोणते? एका वर्गाचे व्यक्तींना जेव्हा दर्शवतो ते विशेषण, त्या विशेषणापूर्वी वापरतात. बघूया मग इथं काय म्हटलेलं आहे, एक्झाम्पल बघूया. म्हणजे ॲडजेक्टिव्ह पूर्वी देखील द उपपद येतोय. ॲडजेक्टिव्ह पूर्वी काय म्हटलं इथं? द रिच शुड हेल्प द पुअर. म्हणजे ॲडजेक्टिव्ह शोईंग ए क्लास ऑफ पर्सन्स, शोईंग ए क्लास ऑफ पर्सन्स म्हणजे हे जे ॲडजेक्टिव्ह आहे, रिच इथं ॲडजेक्टिव्ह आहे, इथं रिच ॲडजेक्टिव्ह आहे. इथं रिच म्हणजे श्रीमंत लोक. द रिच म्हणजे काय आलं इथं? श्रीमंत लोक. म्हणजे एका वर्गाचे व्यक्ती द रिच म्हटलं तर इथं रिच म्हटलं तर ॲडजेक्टिव्ह नसून द रिच म्हटलं तर श्रीमंत लोक म्हणजे संपूर्ण वर्गाचे श्रीमंत लोक. आणि इथं द पुअर, द पुअर म्हणजे गरीब लोक. इथं पुअर ॲडजेक्टिव्ह आहे, रिच ॲडजेक्टिव्ह आहे. हे रिच ॲडजेक्टिव्ह पुढे द आहे, पुअर ॲडजेक्टिव्ह पुढे देखील द आहे. याचा अर्थ काय दाखवतो माहितीये? एका वर्गाचे व्यक्तींना दर्शवणाऱ्या विशेषण, म्हणजे जे विशेषण आहे एका वर्गाच्या व्यक्तींना, द रिच म्हणजे श्रीमंत लोक, द पुअर म्हणजे गरीब लोक. काय म्हटलं एक्झाम्पल? द रिच शुड हेल्प द पुअर. श्रीमंत लोक गरीब लोकांना मदत करायला पाहिजे, असे एक्झाम्पल आहे. सो ह्याचं इथं आपण शिकतो काय इथं? म्हणजे विशेषणापूर्वी जेव्हा द वापरतात तर तेव्हा ते विशेषण एका वर्गाला, एका गटाला दर्शवतोय. हे आपल्याला इथं समजून घ्यायचंय. 9th यूज बघूया. 9वा काय म्हणतो? डेफिनेट आर्टिकल दो इज युज्ड बिफोर प्रॉपर नाउन्स व्हेन इट इज क्वालिफाईड बाय एन ॲडजेक्टिव्ह. प्रॉपर नाउन, विशेष नाम, विशेष नामापूर्वी हे निश्चित उपपद द वापरतात. केव्हा वापरतात? पण त्याचा अर्थ काय होतो? क्वालिफाईड बाय ॲडजेक्टिव्ह म्हणजे जेव्हा ते नाव विशेषणाने म्हणजे विशेषण त्याला जेव्हा वर्णन करतोय. पहा, विशेष नामापूर्वी विशेषण आले तर प्रॉपर नाउनच्या अगोदर, प्रॉपर नाउनच्या पूर्वी जेव्हा ॲडजेक्टिव्ह येतोय तेव्हा त्या ॲडजेक्टिव्ह समोर उपपद, निश्चित उपपद द वापरतो मित्र हो. पहा काय म्हटलेलं आहे इथं? द ग्रेट अशोका. द ग्रेट अशोका हा ग्रेट ॲडजेक्टिव्ह आहे. अशोका प्रॉपर नाउन आहे, विशेष नाम आहे. आणि या विशेष नावापर जेव्हा ॲडजेक्टिव्ह आलेले आहे त्याच्या पुढे, तेव्हा इथं काय वापरलं? द. द ग्रेट अशोका, द ग्रेट किंग, द ग्रेट कालिदासा. कालिदास पोएट आहे, कवी. द ग्रेट कालिदास. अशा प्रकारे हे जे प्रॉपर नाउन्स आहेत, प्रॉपर नाउन्स पुढे जेव्हा ॲडजेक्टिव्ह येते त्या ॲडजेक्टिव्ह पुढे द वापरायचं. आणि इथं एक आता शेवटी एक तंती दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? डेफिनेट आर्टिकल दो इज युज्ड बिफोर एन ॲडव्हर्ब इन कंपॅरेटिव्ह डिग्री. पहा मित्र हो, आपण अगोदर एक एक्झाम्पल पाहिलं. सुपरलेटिव्ह डिग्री पुढे द वापरलेलं आहे. सुपरलेटिव्ह डिग्री पुढे काय वापरलं आपण? द वापरलं. आणि इथं काय म्हणतायत?
म्हणजे इथं कंपॅरेटिव्ह डिग्री तरभाव असलेला जे क्रियाविशेषण असतोय त्याच्या पुढे हा द वापरतात. अँड ॲडव्हर्ब इन कंपॅरेटिव्ह डिग्री तरभाव असलेला क्रियाविशेषणापूर्वी उपद वापरतात. तरभाव म्हणजे हा डिग्रीज मध्ये पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह पुढे वापरतात. आपण पाहिलं इथं कंपॅरेटिव्ह पुढे, म्हणजे काय म्हटलं, एक्झाम्पल पहा, द मोर द बेटर. हा मोर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, बेटर देखील कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. अशा प्रकारे हे जे कंपॅरेटिव्ह डिग्री पुढे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये देखील हे जे शब्द असतात क्रियाविशेषण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये असलेला त्याच्या पुढे देखील उपपद द वापरतात. अशा प्रकारे मित्र हो, हे जे द उपपदाचे जे काही एक्झाम्पल इथं मी दिलेले आहे, प्लीज राईट डाऊन, हे लिहून घ्या. एकूण 10 एक्झाम्पल्स आपण पाहिले आहोत. हे एक्झाम्पल्स तुम्हाला खूप अत्यंत उपयोगी असतात. स्पर्धा परीक्षा असो, आपल्या बोर्डाची परीक्षा असो, कोणत्याही परीक्षामध्ये तुम्हाला हे अत्यंत मार्गदर्शक ठरतात. म्हणून हे पूर्ण लिहून घ्या. सो मित्र हो, इथं आपण थांबूया. म्हणजे आपण आतापर्यंत एन कुठे वापरायचं, द कुठे वापरायचं हे पाहिलं, आणि पुढच्या क्लासमध्ये आपला आर्टिकल्स कुठे नाही वापरायचं, हे जे द असो कोणते असो, हे आर्टिकल कुठे नाही वापरायचं, वेअर अवॉइडेड ओमिशन ऑफ आर्टिकल्स पुढच्या वर्गात बघूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.